राधाकृष्ण सावरवली, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. होनाड संघाचे सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. होनाड संघ दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये यायचे. यापुढे होणारा सामना श्री दत्तकृपा वावशी विरुद्ध खालापूर यांनी लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन मी तुषार पेरणेकर मनापासून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं ओम साई क्रिकेट संघ खिरकिंडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केल्या. जननी पद्मावती चषक 2021 हे पर्व पहिलेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय होनाड संघाने प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते सावरोली संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडवरती ऋतिक धुमाल, तर नॉन स्ट्रायकर एंडवरती विजय पडवल आणि गोलंदाजीसाठी P1चं पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस ब्लॉक होल्ड मध्ये ठेवला होता गोलंदाज हर्षद. या गोलंदाजाने अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं गेलं. अजूनही धावफलकाचा श्री गणेशा झाला नाहीये. ही मॅच आपण पाहतोय, एका बाजूला होनाड तर एका बाजूला सावरोली, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात बांधले गेलेत. यावेळेस बॅटची कडा क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू तडम्यान सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक संजय जाधव यांच्या माध्यमातून. पण हा फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते आणि एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 5 या धावसंख्येवरती. तर याच दरम्यान आम्ही विनंती करतोय, यावेळेस आपण पाहतोय पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. अर्थात चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय. P1चं पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज सावरोली संघाकडून हर्षद. हा गोलंदाजी ट्रान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रथम फलंदाजी करत असताना होनाड संघाचा 5 या धावसंख्येवरती. यावेळेस आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. अगदी चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान आम्ही विनंती करतोय की भानबज आणि नंदनपाडा या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो की
नाणेफेकीच्या कौलासाठी आपण त्वरित यायचंय. तर या चेंडूवरती आपण पाहिल्या 5 धावा मिळाल्या. या 5 धावसंख्येच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 10 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा हा चेंडू असेल गोलंदाज हर्षद या गोलंदाजाचा. पण आपण विचार केला दोन्ही फलंदाजांचा, एका बाजूला विजय स्ट्रायकर एंडवरती आहे तर नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे ऋतिक. असे दोन फलंदाज फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी होणार संघासाठी. पण यावेळेस काय फटका खेचलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे आलेला हा विजयच्या माध्यमातून चौकार. थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय या चेंडूवरती चौकार आला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे संजय जाधव यांच्या माध्यमातून. नक्की कोणता फलंदाज 500 रुपयाचं पारितोषिक पटकावणार. पण आपण पाहतोय घातक फलंदाज हे विजय अगदी आपली आक्रमकता आपल्यातली असलेली गुणवत्ता अगदी साध्य करतोय. ओम साई क्रिकेट संघ किरकिंडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली आहे. पण हा फटका पाहतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. P1चं पहिलं षटक संपुष्टात आलंय. मैदानावरती सावरोली संघाचा गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची हाताळणी झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 20 या धावसंख्येवरती. अगदी पॉवर प्लेचा फायदा कसा उठवायचा या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अगदी प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं गेलं ते विजय आणि ऋतिक यांच्या माध्यमातून. अगदी आक्रमकता सिद्ध केली दोन्ही फलंदाजांनी. विजय केलतोय वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती तर ऋतिक केलतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. अशा रीतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 20 या धावसंख्येवरती. अगदी गोलंदाजावरती चार षटकांचा हा सामना असेल. P1चं पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20. अगदी मजबूत स्थितीमध्ये आता होणार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पण अगदी विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये हर्षदवरती आक्रमण चढवलं होतं. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल हा गोलंदाजीसाठी येतोय. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू घेतोय जातोय सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती साहिलच्या चौकार आलाय. अगदी आता दडपण आलं असेल गोलंदाज साहिल या गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय फलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. अगदी दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर या हंगामातील भन्नाट फॉर्म मध्ये असलेले हे दोन्ही फलंदाज अगदी होणार संघासाठी कष्टाची परिकाष्ठा करतायत. अगदी धावसंख्येचा डोंगर उभारण्याचं काम केलं जात आहे. पण यावेळेस आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. अगदी चांगली फलंदाजी आपल्यातली गुणवत्ता अगदी सिद्ध करतात हे दोन्ही फलंदाज. अगदी आक्रमकता सिद्ध करतायत होणार संघासाठी. अगदी पवेलियन मधून असे वाटलं की सेट होऊन गेले ते दोन्ही फलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. गोलंदाज हुशार आहे. अगदी टप्पा मागे ठेवला या चेंडूचा. अगदी चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं गेलं ते जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. पण यावेळेस आपण पाहतोय फाईन लेग सीमारेषा पलीकडे आलेला हा दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे. तर विजयसाठी पारितोषिक आलंय संजय जाधव यांच्या माध्यमातून. ऋतिकसाठी सुद्धा आलंय 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. आमच्या इथे जमा सुद्धा झालंय. चला पंच, टीम मीटिंग घेऊ देऊ नका. खेळाडूंना तंबी द्या. अगदी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अजून आपल्याला भरपूर मॅच खेळवायचे आहेत. पण यावेळेस आपण पाहतोय सरळ केलाय फटका. चेंडू सीमा रेषा पलीकडे. हा येतोय विजयच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. तर आम्ही विनंती करतोय की भांडवच आणि नंदनपाडा या दोन्ही संघांचे संगणक आपण टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. ही इनिंग संपायच्या आधी आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. तर जाऊया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय विजय आणि ऋतिक असे दोन फलंदाज आक्रमक रूप धारण केलंय. अगदी पेटून उठलेत गोलंदाजांवरती. अगदी अफलातून फटकेबाजी चालू आहे मैदानावरती. ओमसाई क्रिकेट संघ किरकिंडी यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर एक गोलंदाजी करतोय साहिल. हा गोलंदाज अद्याप काहीशे चेंडू शिल्लक या षटकामधील धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 या धावसंख्येवरती. पण विचार केला 38 धावा कुठल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अजूनही विकेट मात्र दिली नाही या दोन्ही फलंदाजांनी. ही जमेची बाब आहे होणार संघासाठी. यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू, फसव्या गतीचा हा चेंडू आपण पाहिला. अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं ते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं गेलं ते 38 या धावसंख्येवरती. अडतीस धावा. यावेळेस बॅटची कडा. फलंदाज विजयला मात्र परतावं लागेल. दुसऱ्या षटकातील या शेवटच्या चेंडूवरती मिळालेली मोठी विकेट. सांग तुझे मनान काय करतय. गोव्याच्या किनाऱ्यावर नखो भरील नेसलता. नीलसागरी दुनियेची सफर. थँक्यू डीजे मास्टर. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर होणार संघाला मोठा झटका अगदी बसलाय. विजय हा फलंदाज तंबूत परतलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती गेलाय. होणार संघाचा मास्टर माइंड सुमेध देशमुख हा फलंदाज आपण पाहतोय. तर आम्ही विनंती करतोय की भांडवत संघाचा संघनायक आपण त्वरित टॉस साठी या. नंदनपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. आपल्याला बॉलर कोण आहे? त्याला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सुबोध गोलंदाजी ट्रान्सवरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन आलाय सावरोली संघासाठी. अगदी आपण विचार केला 2 षटक संपुष्टात आलेत मैदानावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली विजय आणि ऋतिकने. दुसऱ्या षटकामध्ये तसंच आक्रमक रूप धारण केलं दोन्ही फलंदाजाने. पण यावेळेस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू असेल ऋतिक साठी. सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 39 या धावसंख्येवरती. भानवत संघाचा संघनायक आपण टॉस साठी त्वरित यायचंय. नंदनपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. यावेळेस आपण पाहतोय पॉइंट कव्हर मध्ये चेंडू गरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहतोय
दोन्ही फलंदाजांनी 2 रन्स कंप्लीट केले. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 41 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा हा सामना आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करतायत. विजय बाद झाल्यानंतर अगदी तिसऱ्या क्रमांकावरती सुमेध देशमुख, अगदी होनाड संघाचा मास्टर माइंड खेळाडू नॉन सायकल होती, पण सलामीला गेलेला ऋतिक आता शांत बसवलं जाते गोलंदाज सुबोधच्या माध्यमातून. अगदी मोठे फटके मारण्यापासून वंचित केलं जातंय. एकेरी दाव्याने धावफलक मात्र पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 42 या धावसंख्येवरती. 42 धावा धावफलकावरती आहेत. ओम साई क्रिकेट संघ खिरकिंडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. पहिल्या फेरीतील तिसरा हा सामना आपण पाहतोय. यावेळेस दोधारी तलवारचा इस्तेमाल केलाय. मग पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद आहे. सुमेध देशमुखला परतावं लागेल. ही मिळालेली दुसरी सफलता गोलंदाज सुबोधच्या गोलंदाजीवरती आलेली. थँक्यू डीजे. भानवत संघाचा संघनायक आपल्याला शेवटची पुकार असेल. आयोजक आम्हाला वारंवार सांगतायत आपण त्वरित यायचे टॉस साठी. नंदनपाडा संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय हेमंत धुमाळ. पण आपण विचार केला अगदी आता शांत बसवलंय. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय गोलंदाज सुबोध या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये हर्षदवरती आक्रमण चढवलं. दुसऱ्या षटकामध्ये साहिल वरती आक्रमण चढवलं. पण या गोलंदाजाने अगदी हुशारीने गोलंदाजी केली. अगदी त्याला माहिती आहे फलंदाज आक्रमक रूप धारण करतायत. पण आज चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरवलं गेलंय ते 42 या धावसंख्येवरती. या षटकाचा विचार केला तर अगदी आक्रमक रूप धारण केलेल्या फलंदाज विजयला परतावं लागलं. सुमेध देशमुखला परतावं लागलं. पण यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे आलेला हा दमदार षटकार. डीजे थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 48 या धावसंख्येवरती. यावेळेस बॅटची कडा शतरक्षाला चकमा देऊन चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 52 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे मास्टर. चला पंच त्वरित सामना सुरू करायचा आहे. तर यापुढील सामना असेल नंदनपाडा विपक्ष भांडवत. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहे. आम्ही विनंती करतो की चला जाऊया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय 3 षटक संपुष्टात आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52 या धावसंख्येवरती. 52 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 4 षटकांचा हा सामना आहे. स्लॉक ओव्हरचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज तर या चेंडूवरती रनआउटच्या रूपात परतावं लागेल फलंदाज ऋतिकला. त्याला गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला.
थँक्यू डीजे. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. रनआउटच्या रूपात बाद व्हावं लागलं ते फलंदाज ऋतिकला. मिळालेली ही तिसरी सफलता सावरोली संघाला. धावफलक जाऊन पोहोचले ते यावेळेस आडव्या बॅटने केलाय मिड विकेट सीमारेषे जवळ अगदी चेंडूला फील्ड केलं जात आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 55 या धावसंख्येवरती. 55 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज अक्षय देशमुख हा फलंदाजी साठी गेलाय. साईक एंडवरती आपण पाहू शकाल लेफ्ट हँड फलंदाज आहे. डाव्या हाताचा फलंदाज आपण विचार केला तर सर्वात घातक फलंदाज म्हणून ओळखले जातात. पण आता कोणासाठी घातक ठरेल, गोलंदाजासाठी हा फलंदाज घातक ठरेल का? अगदी विचार केला तर हा येणारा वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल. स्ट्राईक एंडवरती अक्षय देशमुख, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज हेमंत धुमाळ, गोलंदाजीसाठी विपुल गोलंदाजी करतोय. यावेळेस उंचावरती चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले. ते प्रथम फलंदाजी करत असताना होर्नड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 56 या धावसंख्येवरती. 56 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण विचार केला स्लॉग ओव्हरचं हे षटक अगदी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विपुल. हा गोलंदाजी ट्रान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पण यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेत नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 58 या धावसंख्येवरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली फलंदाज ऋतिक आणि विजयने. पण तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये अगदी रोखून ठेवलं या फलंदाजांना. अगदी यावेळेस आपण पाहतोय अकुट टप्प्याचा हा चेंडू राहतोय निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं जात आहे ते 58 या धावसंख्येवरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. अगदी यावेळेस आपण पाहतोय अगदी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला होता. रनआउटची विकेट मात्र मिळते. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 58 आणि येणारे 24 चेंडू 59 धावसंख्येची गरज असेल.
थँक्यू डीजे. चला मी सावरोली संघनायकाला विनंती करतोय की आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावरती पाठवायचे आहेत आणि होनाड संघाला सुद्धा विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. 4 षटक संपुष्टात आलेत. प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावा धावफलकावरती लावल्यात त्या होनाड संघाने आणि आता येणाऱ्या 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज असेल. 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला होनाड तर एका बाजूला सावरोली असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात बांधले गेलेत. अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर खालापूर तालुक्यातील अगदी मातब्बर संघ आहेत दोन्ही विचार केला तर. पण दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती जाऊन पोहोचलेत. एका बाजूला साहिल आणि येणारे 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज आहे. ओमसाई क्रिकेट संघ खिरकिंडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दिमागदार देखणं आयोजन, तेवढीच चांगली खेळपट्टी आपण पाहतोय. फलंदाजांना पोषक असलेली ही खेळपट्टी आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये अगदी आक्रमक रूप धारण केलं होतं. फलंदाज ऋतिक असेल, विजय असेल, हेमंत असेल. 24 चेंडूंमध्ये 59 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय सावरोली संघासमोर. अगदी 2 फलंदाज खेळपट्टीवरती जाऊन पोहोचलेत. ते विनय स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला साहिल हे 2 फलंदाज. अगदी 4 षटकांमध्ये या धावा कुठल्या जाणार का, पण या 4 षटकांमध्ये या धावा बचावल्या जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज होनाड संघाकडून. पंचांच्या डाव्या साईडून डाव्या हाताने सूरज पहिला चेंडू. यावेळेस आपण पाहतोय अकुट टप्प्याचा हा चेंडू. फलंदाज मात्र चकमा खातोय. चेंडू मात्र विसावला जातोय. यष्टीरक्षक सुमेध देशमुख अगदी यष्टांच्या मागे चोख काम बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला झटका बसतोय. फलंदाज विनय बॅक टू पहिले. डीजे मास्टर. 24 चेंडू आणि 59 धावसंख्येची गरज आहे. पण विचार केला तर 59 धावा या अगदी सहजरित्या कुठून काढल्या जाऊ शकत नाही. पण तसाच काहीसा प्रयत्न होता फलंदाज विनय या फलंदाजाचा आणि अगदी आपली विकेट गमावून बसला तो फलंदाज विनय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय तो हर्षद हा फलंदाज खेळपट्टीवरती जातोय. आता
विचार केला तर सलामीला गेलेला साहिल आणि हर्षद वरती अगदी फलंदाजाची दारोमदार असेल. सावरली संघाला या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण विचार केला तर विजय आणि ऋतिकने जशी फलंदाजी केली त्यांचा आदर्श ठेवून आता फलंदाजी करावी लागेल फलंदाज साहिल आणि हर्षद या फलंदाजांना. 59 धावसंख्येचा टार्गेट आहे. गोलंदाजी करतोय सूरज चौधरी, पण यावेळेस क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक रोशन धुमाल चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळते. या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलकाचा श्री गणेश होतोय. तर दुसऱ्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सावरली संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-1 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज सूरज चौधरी. अगदी यावेळेस आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू फलंदाज आशाळभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पॉवर प्लेचं पहिले षटक अगदी काय हाताळतोय गोलंदाज सूरज चौधरी. हा गोलंदाजी ट्रान्सवरती आहे. यावेळेस हवे चेंडू आहे. यष्टी रक्षक चुकी करतोय. दुसरी विकेट मिळण्याची संधी होती पण यष्टी रक्षकाने चुकी केली. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले तर 1-2 या धावसंख्येवरती. 1-2 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 59 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट अगदी पार करायचंय. सावरली संघ अगदी आता जकडला जातोय अगदी. पण यावेळेस काय फटका येतोय. स्विच इट केलाय फलंदाज साहिलच्या माध्यमातून आलेला हा दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 8 या धावसंख्येवरती. अगदी 59 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे विजयासाठी. 24 चेंडूमध्ये 59 धावसंख्येची गरज होती. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलंय. 1-8 या 8 धावा धावफलकावरती लागल्या. सूरज चौधरीने अगदी पहिले 5 चेंडू अगदी सुखरूपरित्या टाकले होते पण शेवटच्या चेंडूवरती अगदी फलंदाजाने ओळखलं आणि स्विच इट च्या माध्यमातून आलेला शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 1-8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक संपुष्टात आलंय. विजय गोलंदाजी ट्रान्सवरती येतोय. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकाल होणार संघासाठी अगदी फलंदाजीच्या माध्यमातून अगदी आपलं 100% योगदान या फलंदाजाने दिलं होतं. पण आता कर्णधार सुमेध देशमुखने चेंडू अगदी सोपवला गेलाय विजय या गोलंदाजावरती आणि आता कशा रीतीने गोलंदाजी करणार. फलंदाजीमध्ये जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला अगदी सार्थक ठरला हा गोलंदाज. पण आता गोलंदाज विजय पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर सूरज चौधरीने दावा खर्ची केल्या त्या 8. दुसरं षटक घेऊन येतोय विजय. पहिला चेंडू समर फलंदाज हर्षद. यावेळेस आपण पाहतोय वेगवान चेंडू टाकला होता खोलवर टप्प्याचा फलंदाज चकमा खातो या चेंडूवरती. चेंडू जातोय निर्धाव चेंडूच्या सांगितल्यानंतर धावफलक मात्र तिथे स्थिरावलं जात आहे जाऊन पोहोचतंय ते 8 या धावसंख्येवरती. आठ धावा धावफलकावरती आहेत पण यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती आहेत. 59 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट केलंय फलंदाजी करत असताना होणार संघाने. पण अगदी गोलंदाजी अचूक टप्प्याची चालू आहे मैदानावरती. सूरजने अगदी 5 चेंडू सुखरूपरित्या टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला पण त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय विजय हा फलंदाज
चांगली गोलंदाजी करतोय. अकूट टप्प्याचे चेंडू असतील, खोलवर टप्प्याचे चेंडू असतील, पण यावेळेस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेत भर पडते. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक वधारलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. अगदी चांगली गोलंदाजी करताय, पण यावेळेचा चेंडू आपण पाहिला दिशाहीन गोलंदाजी केली. व्हाईटच्या मदतीने एक धाव आली. यावेळेस मिड विकेट सीमारेषे जवळ अगदी चेंडू जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 1-12 या धावसंख्येवरती. ते विचार केला तर 59 धावा विजयासाठी करायच्या आहेत त्या सावरली संघाला, पण एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र केलं जात आहे. दोन्ही फलंदाज साहिल आणि हर्षद या फलंदाजाच्या माध्यमातून अगदी मोठमोठे फटके मारावे लागतील. अगदी गोलंदाजांवरती आक्रमण करावे लागेल, पण यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आलेला हा विजयच्या गोलंदाजीवरती चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. तर अभि पाटील, आपण कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अभि पाटील. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 1-16 या धावसंख्येवरती. आता फलंदाजांनी ओळखलंय अगदी जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागणार. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या सूरज चौधरीने. विजय गोलंदाजी ट्रान्सवरती आला. त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे, पण यावेळेस कार्पेट लेवलचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाची फंबल पाहायला मिळाली, पण या चेंडूवरती एकच धाव मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू असेल ते विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून पण पाहतोय. स्ट्राईक एंडला हर्षद आणि नॉन स्ट्राईक एंडला साहिल हा फलंदाज. अगदी पण यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकऑल पद्धतीचे चेंडू टाकले जातात विजयच्या माध्यमातून आणि तेवढंच चांगलं सन्मान दिलं जाते फलंदाज हर्षदच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आपलं स्पेल मात्र संपवलं गेलं. गोलंदाज विजयच्या माध्यमातून एकच धाव या चेंडूवरती मिळाली आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 18 या धावसंख्येवरती. तर भानवत संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 2 षटक संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या धावसंख्येवरती. दोन षटक संपुष्टात आलेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन धुमाळ. गोलंदाजी ट्रान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 59 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट सेट केलं होतं सावरुली संघासमोर आणि ते पेलता पेलता अगदी दमछाक निर्माण झाले फलंदाजांचे. पण यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिल्याच चेंडूवरती संधी मिळाली होती विकेट घेण्याची. नोमॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मात्र मिळाल्या फलंदाजांना आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 20 या धावसंख्येवरती. यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पुनश्च नोमॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू हा ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 या धावसंख्येवरती. अगदी ओमसाई क्रिकेट संघ खिरकिंडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आणि
यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्या यूट्यूब लाईव्हच्या संपूर्ण टीमचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. पण जाऊया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू आलाय. तर आम्ही विनंती करतो, दिल गवळी बॉईज सावरोली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. वन बाउंस सीमारेषा पलीकडे आलेला हा बऱ्याच वेळाने चौकार. थँक्यू डीजे. तर सावरोली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 25 या धावसंख्येवरती. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू तडम्यान सीमारेषा पलीकडे आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 या धावसंख्येवरती. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 या धावसंख्येवरती. यावेळेस पंच जमिनीला समांतर हात करतायत, अर्थात हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेत भर पडते. अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 30 या धावसंख्येवरती. अगदी तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करतोय रोशन धुमाळा, गोलंदाजी साठी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बॅटची आतली एज घेतली. स्वतः गोलंदाज चेंडू काढायला पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. 3 षटक संपुष्टात आले. 10च्या सरासरीने अगदी 30 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद असताना सावरोली संघ जाऊन पोहोचलाय. तर मैदानामध्ये पाणी न्यायचं आहे. आयोजकांना आम्ही विनंती करतो की पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. तर 3 षटक संपुष्टात आले. 10च्या सरासरीने धावला गेलाय तो सावरोली संघ. 59 धावसंख्येचं टार्गेट होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. अगदी 6 चेंडूमध्ये 29 धावा कुठल्या जाणार का? फलंदाज हर्षद आणि साहिलच्या माध्यमातून अगदी विनय 0 या धावसंख्येवरती बाद झाला. तदनंतर या दोन्ही फलंदाजांनी अगदी फलंदाजीची धुरा सांभाळली आणि 3 षटक संपुष्टात आले. 30 धावा धावफलकावरती आहेत. हर्षद खेळतोय 8 चेंडू आणि 8 या धावसंख्येच्या योगदान दिलंय आतापर्यंत. आणि साहिल मात्र खेळतोय 8 चेंडू आणि 20 धावसंख्येचं आतापर्यंत योगदान दिलंय. अगदी 4थं षटक आता घेऊन येतोय गोलंदाज राहुल धुमाल. गोलंदाजी ट्रान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. आता कोणाला तरी करण मडवी समोर आणावा लागेल, कारण का 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. पण यावेळेस फलंदाज हर्षदला परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती मिळालेली राहुल धुमालला मोठी सफलता. डीजे आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ तेरे यारो, कोई न मिटा ले प्यारो. शेरों का मैं हूँ तेरे यारो, कोई न मिटा ले प्यारो. आया है राजा लोगो रे. बॅट्समन
थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज प्रज्वल स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल. तर आम्ही याच दरम्यान आमचे मान्यवर माजी नगरसेवक नरेशजी जाधव साहेबांचं इथे आगमन झालं. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आता मात्र सामना कठीण होऊन बसलाय सावरली संघासाठी. 4 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. राहुल धुमाल गोलंदाजी करतोय. यावेळेस कार्पेट लेवलचा फटका लॉंग ऑन सीमारेषे जवळ अगदी चेंडू फेल केला जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजून शिल्लक चेंडू असतील 3 आणि धावांची गरज असेल ती 28. यावेळेस रिव्हर्स केलाय. हा येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 37 या धावसंख्येवरती. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. थँक्यू डीजे मास्टर. आता येणारे 2 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. पण यावेळेस एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या धावसंख्येवरती. आता शेवटचा एक चेंडू असेल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. अगदी आता या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली असेल सावरोली संघासाठी. एक चेंडू 21 धावांची गरज आहे. गोलंदाज राहुल धुमाल गोलंदाजी ट्रान्सफर आपल्याला पाहायला मिळतोय. पण यावेळेस आपण पाहतोय पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. हा